श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत कालभैरव जयंती. या दिवशी कालभैरवांचा जन्म झाला होता म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो. कालभैरव जयंती किंवा आपण म्हणतो की कालाष्टमी ही भगवान भैरवाला समर्पित आहे, जो भगवान शिवाचे एक भयंकर रूप आहे जे पराब्रह्म किंवा सर्वोच्च वास्तवाचे चित्रण करते. कालभैरव हे भगवान शंकरांचे एक उग्र रूप आहेत आणि हे कालभैरव चूक करणाऱ्या लोकांना शिक्षा करतात किंवा शरण आले लोकांचे ते रक्षण करतात. पुराणिक कथेनुसार कालभैरव जयंती हा दिवस भगवान कालभैरवांचा वाढदिवस मानला जातो. या दिवशी लोक योग्य पद्धतीने भगवान कालभैरवांची पूजा करतात आणि ते त्यांच्या भक्तांना भरभरून असे आशीर्वाद देतात. कालभैरव जयंती हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी, दरिद्रता, नजरबाधा दूर करण्याचा खूप प्रभावी दिवस मानला जातो. या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा करून काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. आणि आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. बुधवारी कालभैरव जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण प्रत्येकाने कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खाऊ घातल्याने जीवनातील सर्व दुःख, अडचणी, दारिद्र्य, नकारात्मकता, इडापिडा, शत्रुत्रास नष्ट होऊन तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि कालभैरवांचा अखंड आशीर्वाद हा तुमच्या कुटुंबावरती राहील. तर अशी कोणती वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहेत, हा उपाय कधी करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी करायचा आहे. बुधवारी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. या कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायला खूप महत्त्व आहे. कालभैरव हे शिवाच्या गणांपैकीच एक मानले जाते आणि पुराणिक कथेनुसार या कालभैरवांचा जन्म शिवाच्या रक्तातून झालेला आहे. आणि कालभैरवांचा तुम्ही कोणताही फोटो बघितला किंवा कुठे तुम्ही एखादी मूर्ती बघितली, मंदिर बघितलं तर तिथे कालभैरवांसोबतच एक काळा कुत्रा हा नेहमी असतो आणि जो त्यांचे वाहन असल्याचे मानला जातो. कालभैरव आणि कुत्रा यांचे नाते धार्मिक, पुराणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले आहे. कोणतीही देवता आपले वाहन म्हणून त्या प्राण्याची निवड करते ज्यामध्ये त्याचे गुण प्रतिकात्मक दिसतात. कालभैरवांचे रूप उग्र असून कुत्रा हा सुद्धा अतिशय भयंकर प्राणी आहे. कुत्रा हा अंधाराला कधीच घाबरत नाही आणि तो शत्रूंना सुद्धा घाबरत नाही. जर शत्रूने रागाने हल्ला केला तर कुत्रा अजून चिडतो. कुत्र्याला तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि त्याची मालकाविषयीची वफादारीमुळे तो एक निष्ठावान संरक्षक प्राणी मानला जातो. आणि असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये कुत्रा आहे तर तिथे आत्मे किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती कधीही प्रवेश करत नाही. आणि म्हणून या दिवशी जर आपण कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातली तर सर्व वाईट शक्तींपासून आपल्याला मुक्ती मिळते. आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख, अडचणी, दारिद्र्य सुरू आहे तर ते सुद्धा दूर होते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि केतू यांचे प्रतीक देखील कुत्र्याला मानले जाते. आणि जर आपण कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर शनीची 7.5 जी आहे तर ती सुद्धा कमी होते. त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत तर ते सुद्धा कमी होत असतात. आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये काही सतत दुःख, संकट, अडचणी सुरू असेल, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल,
कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्यावर सतत एकामागून एक संकट, दुःख येत असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे, शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्याच आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात. आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु आपल्या मागे ते आपलं कसे वाईट होईल यासाठीच प्रयत्न करत असतात. तर असा कोणताही शत्रू, मग तो गुपित असेल किंवा समोरून तुम्हाला शत्रू त्रास देत असेल, तो सुद्धा या उपायाने 100% दूर होतो. तसेच हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत, ज्या काही अडचणी आहेत, तर त्यासुद्धा दूर होतात. मुलांचा हट्टीपणा कमी होतो. घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा निघून जातात. तसेच घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असतील तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बुधवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. पूजा करून झाल्यानंतर तुमच्या घराजवळ जर कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. 1 लोटा जल अर्पण करायचं आहे. जाताना नैवेद्य घेऊन जायचं आहे. नैवेद्य तुम्हाला 1 बाजरीची भाकरी घ्यायची आहे. त्यावर तुम्हाला 1 कांद्याची फोड ठेवायची आहेत किंवा तुम्ही अख्खा 1 कांदा ठेवला तरीसुद्धा चालेल. 1 लिंबाची फोड तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि 2 ज्या लाल मिरच्या असतात देठाच्या, तर त्या 2 लाल मिरच्या ठेवायच्या आहेत आणि शक्य असेल थोडंसं वांग्याचं भरीत ठेवायचं आहे. तर याचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला दाखवायचा आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्ही कधीही हा नैवेद्य जो आहे तर ते दाखवू शकतात. जर तुमच्या घराजवळ कालभैरवाचं मंदिर नसेल तर महादेवाचं मंदिर हे प्रत्येकाच्या आसपास असतं, तर तिथे जाऊन तुम्ही हा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. कारण भगवान शिवशंकर यांचाच एक अवतार म्हणजे कालभैरव आहेत. म्हणून कालभैरवांचं मंदिर नसेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता. तिथे तुमची पूजा अर्चा करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून 1 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. बघा, या दिवशी जर तुम्ही कालभैरव अष्टकमचं पठण केलं तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठे दुःख असेल, कितीही संकट असेल, कितीही वादळ असेल, तुम्हाला कितीही शत्रूंचा त्रास असेल, नजरबाधा असेल, भूतबाधा असेल, तर ती 100% दूर होत असते. कालभैरव अष्टकम हे जे आहे तर हे कालभैरवांना प्रसन्न करून घेण्याची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. म्हणून तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण हे करायचंच आहे. शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा पठण करा. नसेल शक्य तुम्ही 1 वेळा केले तरीसुद्धा चालेल. ही संपूर्ण सेवा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला ही जी वस्तू मी सांगणार आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहेत किंवा सकाळीच तुम्ही ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातली आणि यानंतर तुम्ही हा नैवेद्य, ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली ती केली तरीसुद्धा चालेल. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ही सेवा आणि हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 गुळाचा खडा टाकायचा आहे आणि त्या गुळाचं तुम्हाला पाणी तयार करायचं आहे. यानंतर थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे किंवा बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे जे गुळाचं पाणी आहे तर ते टाकायचं आहे. जर भाकरी करणार असेल तर तुम्हाला 1 बाजरीची भाकरी तयार करून घ्यायची आहेत किंवा ज्वारीची भाकरी तयार करून घ्यायची आहेत. आणि जर चपाती करणार असेल तर तुम्हाला हे पाणी टाकून चपातीचं कणिक मळायचं आहे आणि त्याची 1 चपाती तुम्हाला बनवायची आहे. यानंतर ही भाकरी किंवा चपाती जी आहेत तर ती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हाताचं जे 5 बोटं असतात तर त्यातील करंगळी आणि अंगठा सोडून जी मधले 3 बोटं असतात तर ती तेलामध्ये बुडवायची आहेत आणि त्या चपातीवरती किंवा भाकरीवर तुम्हाला ती बोटं जी आहेत तर ती अशी उभ्या लाईनमध्ये ओढून घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल, साधं तेल तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आहे तर ते तुम्ही लावलं तरीसुद्धा चालेल. यानंतर थोडासा भंडारा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या 2 वस्तू घेऊन तुम्हाला कुत्र्यापाशी जायचं आहे. काळं कुत्रं असेल तर अतिशय उत्तम, काळं कुत्रं नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्यापाशी जाऊ शकता. सर्वप्रथम कुत्र्याला भंडारा लावायचा आहे म्हणजे हळद लावायची आहेत आणि यानंतर ही जी भाकरी आहे तर ही कुत्र्याला खायला ठेवायची आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात जे काही संकट सुरू आहेत, ज्या काही अडचणी आहेत, जी काही दुःख आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत.
जर तुमच्या घरीच कुत्रा असेल, तुम्ही तुमच्या घरच्याच कुत्र्याला ही जी भाकरी आहे तर ही खाऊ घालू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। या दिवशी हा उपाय करायला खूप जास्तीचं महत्त्व आहे। आणि जर तुम्हाला या दिवशी अशी भाकरी किंवा चपाती कुत्र्याला खाऊ घालणं शक्य नसेल, तर तुम्ही बाहेर गेल्यानंतर जिथे कुठे तुम्हाला एखादा कुत्रा दिसेल तर तिथे तुम्हाला एखादा 5 ते 10 रुपयांचा बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। बघा, या दिवशी जर तुम्ही कुत्र्याला बिस्किट किंवा सांगितल्याप्रमाणे अशी चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठे दुःख असेल तर ते 100% दूर होतील। कारण कालभैरव जयंती जी आहे तर हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी, इडापिडा किंवा शत्रुत्रास, दुःख, संकट, अडचणी दूर करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो। आणि कालभैरवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे। कारण कुत्रा हे कालभैरवांचं वाहन मानलं जातं आणि जर आपण त्यांना ही वस्तू खाऊ घातली तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत मुलं हट्टीपणा करत असेल, मुलांची प्रगती होत नसेल, मुलं चिडचिड करत असेल किंवा मोठी मुलं आहेत, तुमची मुलं जर वाईट व्यसनी गेली असेल, तुमची कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा मोठी मुलं आहे आणि यामुळे घरामध्ये आई मुलांची किंवा वडील आणि मुलांची सतत कटकटी होत असेल, वाद होत असेल, मुलं तुमची कोणतीच गोष्ट ऐकत नसेल। काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता मी, त्यामध्ये सुद्धा अनेक कमेंट्स होत्या की ताई आमचं आणि आमच्या मुलांचं अजिबात पटत नाही। तर त्या सर्वांनी एक उपाय करायचा आहे। या दिवशी आपल्या मुलांना घेऊन कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे। कालभैरवांचं मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून मुलांकडून तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करून घ्यायचं आहे किंवा 1 वेळा पठण करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हात जोडून मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत। हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर 100% तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकतात। मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।